तरी संवादो फिटे त्यागाचा निश्चय भेटे कैसे बोलो घुमते अवधान दे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 144 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे त्याग. तरी विसंवाद तो फिटे त्यागाचा निश्चय भेटे तैसे बोलो गोमते अवधान दे. भगवान म्हणतात अर्जुना, तरी पण एक लक्षात ठेव महत्वाचा भाग. परस्पराविरुद्ध मतभेद जे झालेले आहेत त्या मतभेदाचं निरसन होण्याकरता हा जो संवाद आहे तो अत्यंत श्रद्धेनं आणि एकाग्रतेनं ऐकणं महत्वाचं आहे. कारण तर एकाग्रतेनं श्रद्धेनं ऐकलं तरच त्यागाचा निर्णय कळेल. असं सुंदर अशा प्रकारे भगवान अर्जुनाला बोलत आहेत की अर्जुन अवधान देई. अवधान दे म्हणजे एकाग्रतेनं ऐक. अवधानाला फार महत्व आहे. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईल. एकाग्रतेनं ऐकल्याचा केवढा फायदा आहे. सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुख त्याने प्राप्त होईल. निश्चयं शृणु मे तत्र त्यागी भरत सप्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. 18व्या अध्यायातला हा 4था श्लोक आहे. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, भरत श्रेष्ठ, भरत सप्तम म्हणजे भरत श्रेष्ठ. त्याचप्रमाणे अत्यंत शूर असणारा, धीर असणारा आणि आदरयुक्त ऐकणारा असणारा अर्जुन हा भरतवंशामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. शूर आहे, वीर आहे, धीर आहे. भगवान म्हणतात अर्जुना, त्यागाबद्दल
मी तुला माझा निश्चय सांगतो, ऐक. अर्थात पुरुषामध्ये जो व्याघ्र आहे, वाघासारखा आहे, वाघ नव्हे पण वाघासारखा आहे. विशेषण आहे व्याघ्र सत्तम किंवा पुरुष व्याघ्र. पुरुषामध्ये वाघासारखा असं. वाघ कसा आहे? वाघाची उपमा का दिली? कुत्र्याची नाही दिली. कुत्र्याला जर दगड मारला ना तर कुत्र काय करतं? त्या दगडाच्या मागे पळतं. कुत्र काय करतं? दगडाच्या मागे पळतं. आणि वाघाला जर कोणी गोळी मारली तर ती गोळी कुठून आली त्याचा ठाव घेतो. म्हणून व्याघ्रमुखी श्रवण करणारा असा ते शब्द जिथून निघाले तिथला ठाव घेणार म्हणून विशेषण दिलेलं आहे पुरुष व्याघ्र. तेव्हा अर्जुना, हा त्याग जो आहे हा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. कसा आहे 3 प्रकारचा? तरी त्याग येथे पांडवा त्रिविध पै जाणावा तया त्रिविधा ही बरवा विभाग करू. भगवान म्हणतात, तुला आतापर्यंत मी अर्जुना त्याग सांगितला, एकच प्रकार सांगितला. आता मात्र या त्यागाचे 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार मी तुला सांगतो. 3 प्रकार कसे आहेत हे चांगल्या पद्धतीनं मी तुला सांगतो. त्यागाचे 3 प्रकार किजती जरी गोचर तरी तो इत्यर्थाचे सार इतुले जाण. विचार जर केला तर त्यागाचे 3 प्रकार आहेत. मी जरी तुझ्या पुढे या त्यागाच्या 3 प्रकाराचं स्पष्टीकरण करत असलो तरी पण तू माझ्या बोलण्यातलं जे तारतम्य आहे, माझ्या बोलण्यातलं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य तू घे. त्या बोलण्यातलं मुख्य जे तत्व आहे ते घे. सार काय आहे ते घे. एवढं जर तू केलंस तर तुला त्यागाचं फल नक्की मिळेल. मद सर्वज्ञाचे ही बुद्धी जी आलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. मी कसा आहे? मी भगवान स्वतः सांगता आहे. मद सर्वज्ञाचे ही बुद्धी भगवान आहे. भगवंताने सांगितलं तर काही हरकत नाही. मला हरिभक्त परायण म्हणा हे मात्र योग्य नाही. लोक म्हणेनात का म्हणू दे, पण आपण नाही म्हणे हरिभक्त परायण मी अमुक बोलतो असं म्हणायचं नाही. काय ते शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. शिष्टाचार म्हणजे श्रेष्ठाचार, श्रेष्ठाचाराच्या विरुद्ध आहे. पण भगवान सर्वज्ञ हे भगवंताला विशेषण दिले का? नाही. भगवान हा सर्वज्ञच आहे. म्हणून भगवंताने जर म्हटलं मी सर्वज्ञ आहे
तर त्यात काही फार विशेष नाही, कारण तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा. मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत या सर्वांच्या अंतःकरणात काय आहे ते जाणणारा, म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. मग सर्वज्ञ जो असणारा मी, त्या सर्वज्ञाच्या बुद्धीला सुद्धा खरोखर अतिशय पटतं. काय पटतं? त्यागाचा निश्चय. या त्यागाच्या निश्चयाचं जे तत्व आहे ते तत्व तू अगोदर ऐकून घे. त्यागाला फार महत्व आहे. आपण 2-3 दिवस पाहतोय तो विषय, की जीवनामध्ये त्यागाला फार महत्व आहे. आपल्यापेक्षा, मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की आपल्यापेक्षा पशुपक्ष्यांचा त्याग फार मोठा आहे. तुम्ही पहा, आपण जर गाई, म्हशी, बैल वगैरे यांना जर कडबा टाकला, गवत टाकलं तर ते खातात आणि पोट भरलं की बांधून ठेवतात. दुपारच्याला होईल, संध्याकाळच्याला होईल. त्याग फार मोठं लक्षात. ते त्याच्यावर बसतील काय त्याचा विचार ते करत नाही. पुढे दुपारचं काय होणार आहे ती काळजी आपल्याला आहे. नित्य उठो निया खावयाची चिंता, आपुल्या स्वहिता नाठवीती. रोज उठून उद्या काय भाजी करायची, रोज नित्य उठून या खावयाची चिंता. त्या खाण्यातच गेलं याचं सगळं आयुष्य. का रोज काय खावं, काय खावं, काय खावं, किती खावं. पण पशु पक्षी मात्र त्यांनी कधी रेशनिंगच्या लाईनीला उभे राहिले. आवडती बहीण त्याच्यातल्या लाईनीला असलेले राहिले, नसलेले राहिले. विरुद्ध पक्षाचे जास्त राहिले. जे विरोधी, पैसे घ्यायचे, तुमचे मत द्यायचं याने, अशा लोकांनी जास्त फायदा घेतला. तेव्हा आपल्याला काय त्याच्याशी घेणं नाही. पण एक सांगतो मी तुम्हाला, काय लक्षात ठेवा. काय सांगतो मी, काय सांगित होतो? त्याग सांगतो. की भले तुझं होणी पक्षीराज, त्याने कधी संग्रह केला का? साठवून ठेवलं. पूर्वी रॉकेल मिळायचं, रॉकेल. काय निर्मल नगरला मी एखाद्या घरी गेलो होतो. एका माणसाला, दोघं नवरा बायको, मुलबाळ नव्हतं, म्हातारी माणसं होती. पण अशी डबणी भरून ठेवली तर रॉकेलची की बस सगळं घर भरलं होतं. असं होतं एक काळी. परिग्रह माणसाला परिग्रह करण्याची ते सडून फेकून का देणार, कोणाच्या मुखात घालायचे नाही, कोणाला द्यायचे नाही. सडून देतील, फेकून देतील, पण संग्रह करून ठेवणारच. लक्षात ठेवा, ही वृत्ती माणसाची आहे. आणि पशु पक्षाची वृत्ती त्याग वृत्ती आहे. त्यांनी कधीही तो विचार केला उद्या काय होणार आहे, अजिबात नाही. लक्षात कधी ते विचार करत नाही. म्हणून महाराज म्हटले, भले तुझं होणी पक्षीराज असं. म्हणून सांगितलं, भगवान सांगतायत अर्जुना की एक लक्षात ठेव महत्वाचा भाग, मज सर्वज्ञाची ही बुद्धी, जे अलोटमानी त्रिशुद्धी, निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. म्हणून माझ्या या सर्वज्ञाच्या बुद्धीला जे खरोखर पटतं आहे, अतिशय पटतं आहे,
ते त्यागाचं जे निश्चयात्मक तत्व आहे ते मी तुला सांगतो, तू निश्चित ऐक आणि ऐकून सोडून दे असं म्हणलं का? नाही, ऐक आणि लक्षात ठेव. ते ऐकणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. ऐकणाऱ्याचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. बाजारामध्ये माकडं विकायला, जिवंत नाही, माकडाच्या अशा मूर्ती केल्या, 3 सारखे, एकाची किंमत 500 रुपये, एकाची किंमत 50,000 रुपये आणि एकाची किंमत ₹1,00,000. माकडे तेच, याच्यात काही फरक नाही. तर त्यांनी विचारलं का? म्हणले याची किंमत म्हणणं 500, याची किंमत म्हणणं 50,000, याची किंमत म्हणला ₹1,00,000. याची किंमत 500 रुपये का? ते म्हणजे जर काडी घातली ना तर ती काडी इकडून निघते, कळलं? काडी जर घातली तर ती इकडून निघते. त्याची 500 रुपये, 500. पण याची 50,000 का? तर त्याचं काय? शिंदेसाहेब कुठे कुठे? हो ना, एवढं कुठं बट ठेवायचा ना, दुर्दैव आहे सगळं. काय मग तिसऱ्याची किंमत ₹1,00,000 का? तर जे काडी घातली ना तिची आजच्या पुन्हा काही बाहेर नाही, म्हणून ₹1,00,000. सर्वश्रेष्ठ कोणता आहे? ₹1,00,000. तसं ऐकलं की इकडून सोडून द्यायचं नाही. ते ऐकलं की असं आत उतरलं पाहिजे, अंतःकरणात स्थिर झालं पाहिजे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याला महत्व आहे लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी की अर्जुना, तू हे ऐक, हे तत्व ऐक आणि निश्चयाने तो ऐकून अंतःकरणात धारण करते. तरी आपण हे सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे, तया सर्वस्वी करणे हेच एक. तरी आपुलेनी सोडवणे. आता इथं शब्द काय आला? मुमुक्षु. जरी आपुले सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे. माणसात किती प्रकार येतो? माणसामध्ये 4 प्रकार आहेत. तुम्ही गेलो फोनचे मागे बंद ठेवायचा फोन काय? तेव्हा माणसात किती प्रकार आहेत? 4. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त, हे 4 प्रकार आहेत. पामर कोणाला म्हणतात? ज्याला काहीच भान नाही, नुसतं पशुच तो, पशु सारखाच असतो. शुभ नाही, अशुभ नाही, चांगलं वाईट त्याला काही कळतच नाही, तो पामर. विषय कशाला म्हणतात? तो फक्त विषय भोगा करता जगतो, त्याचं नाव आहे विषयी. आणि मुमुक्षु जो आहे तो मात्र मोक्षाकरता प्रयत्न करतो आयुष्यभर आणि मोक्ष मिळवतो. मोक्षाची तळमळ ज्याला आहे त्याचं नाव आहे मुमुक्षु. मुक्त, चौथी याची ठाई काहीच करणे नाही. जो मुक्त झालेला आहे त्याला कशाची गरज हो नाही आहे. पण मुमुक्षु तो कैने उद्धार पावे.
कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कै हे खंडैल कर्म. अशी ज्याला तळमळ आहे त्याचं नाव आहे मुमुक्षु. म्हणून तो आपुली सोडवणे. मुमुक्षु कशा करता प्रयत्न करतो? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. सोडवण आपली आपणच करायची. आपल्याला आई सोडवणार नाही, बाप सोडवणार नाही, बायको सोडवणार नाही, नवरा सोडवणार, मुलं सोडवणार, स्वैरेगारे कोणीही सोडवणार नाही. एक सद्गुरू संत सोडवू शकतात का? आणि म्हणून आपली सोडवण कोणावर अवलंबून राहायचं नाही. आपली सोडवणूक करण्याकरता आपण प्रयत्न करायचे आणि ते म्हातारपणी नाही करायचे. ऐकू येईना, बोलता येईना, चालता येईना तेव्हा नाही करायचे. आयुष्यभर लहानपणापासून तो जाईपर्यंत हे प्रयत्न करायचे. काय? कशा करता? आपल्या उद्धाराकरता, आपल्या मागचं जन्म मरणाचं दुःख संपण्याकरता, जाण्याकरता. आणि आपण प्रयत्न करत राहायचे. त्याचं नाव आहे मुमुक्षु. जागो म्हणे. मुमुक्षु हा मुक्त, तर त्याचा विचार नाही करायचा. बाकीचे तर झोपलेलेच आहेत. विषयीला काही कळत नाही, पामराला काही कळत नाही. आणि जागा आहे तो फक्त मुमुक्षु. ज्याला आपल्या उद्धाराबद्दल कळतं, ज्याला जन्म मरणाचं काय दुःख आहे कळतं, हा संसार किती दुःखरूप आहे ज्याला कळतो, त्याचं नाव मुमुक्षु आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की जो मुमुक्षु जागो म्हणे, की जो या बंध मुक्तीबद्दल जो जागा आहे, संसारातला बंध घालवायचा आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. हा संसाराचा बंध नष्ट करायचा आहे आणि आपली सोडवणूक आपल्यालाच करायची आहे. याच्याबद्दल जो दक्ष आहे काय असा मुमुक्षु, त्याला बंधमुक्ती करता तो किती प्रयत्न करतो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस कायाने, शरीराने, वाचेने, मनाने, तनाने, धनाने, सर्व दृष्टीनं तो अशा प्रकारे या बंधनातून मुक्त होण्याकरता रात्रंदिवस तळमळत असतो आणि रात्रंदिवस तो प्रयत्न करीत असतो. हेच या मुमुक्षुचं तत्व आहे. आणि हे तू कर. अर्जुना तू मुमुक्ष आहेस. अर्जुन त्याच्याही पलीकडचा होता, पण भगवान अर्जुनाला म्हणता आहे यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कर्ममेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. हा 18वा अध्यायातला 5वा श्लोक आहे. यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्, यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ दान तप, मनुष्य जीवनामध्ये हे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. यज्ञ करणं, मग यज्ञ म्हणजे तुम्ही ते कुंडामध्ये हवनच करायचं असं नाही आहे. यज्ञातले पुष्कळ प्रकार आहे. यज्ञामध्ये जपयज्ञ आहे, यज्ञामध्ये तपयज्ञ आहे, यज्ञामध्ये ध्यान यज्ञ आहे,
यज्ञामध्ये पूजा यज्ञ आहे, यज्ञामध्ये नामयज्ञ आहे, असे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. तर यामध्ये आपण जे करू शकतो ते तपयज्ञ करू शकतो, दान यज्ञ करू शकतो, ज्ञान यज्ञ करू शकतो, नामयज्ञ करू शकतो. हे आपण करू शकतो. हा बिना खर्चाचा आहे, याला काही खर्च लागत नाही. काय दान द्यायला काही खर्च लागतो? बरं, नाही दिलं तर बांधून नेतात का? बांधून तर नेतातच, त्याला नेतात बांधून. काय मनुष्य जर गेला ना कोणी, तर घरची माणसं रडत असतात आणि भाऊबंदातली लोक झाडा घेत असतात. झाडा, कळलं का तुम्हाला? मनुष्य जर गेला तर घरची माणसं रडत राहतात, लोभाने मोहाने. त्याच्याकरता नाही रडत. आमचं कसं होईल का? मेलेल्या करता आजपर्यंत कोणी रडलं असेल तर मला सांगा. किंवा मेलेल्या करता रडले, कोणी असो, मेलेल्या करता कोणी रडत नाही. लक्षात ठेवा. आपल्या स्वार्थाकरता रडतात, आपल्या हिताकरता रडतात. लक्षात ठेवा. तुमचं कसं होईल, तुम्ही उद्धरून जाल का नरकात, असं कोण विचार करतं? कधीच विचार करत. घरची माणसं रडत असतात आणि भावकीतली माणसं झाडा घेतात. झाडा घेतात, कळलं नाही? कळलं? त्याचं घड्याळ काढून घे, त्याची अंगठी काढून घे, त्याचं लॉकेट काढून घे, त्याची बाळी काढून घे. हे काय? झाडा. हे झाडा घेतात कोण? भाऊबंदाचे लोक. आणि घरातली रडत राहतात बिचारे. आमचं कसं होईल आता? पेन्शन बंद होईल तर तुम्हाला नसू द्या, पण सांगतो मी तुम्हाला. काय सांगतो मी? दान. दान हे महान तप आहे. लक्षात ठेवा. दानाचे काही प्रकार आहेत. दानाचे काही प्रकार आहेत. उदाहरणार्थ, काही नोकरवाले आहेत, धंद्यावाले आहेत, व्यापारी आहेत. याने समजा आपल्याला रुपया जर मिळत असेल त्यातलं 25% दान करायचं आहे आणि 75% खर्च करत आपण घरी. जेवढं आपल्याला मिळतं त्यातलं 25% दानात गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे बाकी जे सामान्य माणसं जी आहेत त्याने 10% दान करावं. 10% दान करावं. आणि तीर्थात राहणारे महाराज लोक याने 90% दान करावं. कळलं का तुम्हाला? दान जर केलं नाही बरोबर तर नेत नाही आपण. मग द्रव्य शुद्धी होत नाही. ते द्रव्य त्याला अधोगतीला नेतं. द्रव्य शुद्धी झाली नाही तर मनुस्मृती वाचतात, त्यात फार सुंदर वर्णन दिले. तेच द्रव्य याला अधोगतीला नेतं. म्हणून द्रव्याची शुद्धी दानाने होते. म्हणून पहिला यज्ञ दान. यज्ञ तुम्हाला पहिले सांगितले मी. नामयज्ञ आहे. हे सुद्धा वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. तुम्ही जर प्रत्येक घासाला राम राम, त्याला काही कष्ट लागत नाही का पैसे लागतात? प्रत्येक घासाला यज्ञ होतो. यज्ञाचं फल कोट्यावधी रुपये खर्च करून जे यज्ञ केले जातात त्याचं फल नुसतं घासाला राम म्हटलं की मिळतं. कळलं?
वदनी कवल घेता नाम घ्या सहज हवन होते, नाम घेता विकतचे फुकटचे आहे ना. म्हणून यज्ञ सांगितला तुम्हाला. नंतर दान एक तप आहे, दान एक यज्ञ आहे. दान करत राहा म्हणजे तेवढं दान पुण्यच आपल्या बरोबर येतं. बाकी तुम्ही किती मिळवलं, बँकेत किती कोटी ठेवले ते तिथंच राहतात. धना आणि बँक कुठं राहत, बँकेत. त्याचा काही उपयोग होत. जर वारस लावलं तर होईल कुणाला, नाहीतर मी तो परवा सांगितलं की अब्जावधी रुपये सरकारच्या बँकेत जमा आहेत बिनवारसी. अशी लोक काही कंजूस असतात की ते कुणाचं नाव तर करतच नाही आणि तसे म्हणून जातात. मग ते तुला ना मला म्हणून दान तपस्त तप तपेविन दैवत दिव्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे. तपश्चर्याला फार महत्व आहे. तप कशाला म्हणतात? जंगलात जाऊन बसायचं नाही, नाम जप करत राहणं त्याला तप म्हणतात. उपवास करणं नाही, उपवास करण्याला तप म्हणत नाही. उपवास करावा, अवश्य करावा, पण तो उपवास आपल्यासारखा नाही. उपवास म्हणजे उपवासच झाला पाहिजे. तो उपवासाचा अर्थ काय होतो? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. आपली वृत्ती भगवंताजवळ राहणं त्याला उपवास म्हणतात. मग त्याच्याकरता थोडं खायचं. जास्त खाल्लं तर मेडिटेशन करायला लागेल. जास्त खाल्लं मेडिटेशन कोण करतं? बसल्या बसल्या झोप घेणे त्याला म्हणतं मेडिटेशन. माळ घेतली आली, पूजा करताना आली, पूजा करताना झोपतात माणसं. तर मी का सांगते लक्षात ठेवा की मनुष्याने किती जे खावं. उपवास म्हणजे थोडं थोडं खायचं की जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही आणि आपली वृत्ती देवाजवळ राहील. त्याचं नाव उपवास. आता नवरात्र आलंच आहे. 15 दिवस अगोदर तयारी असते. वेफर्स काय 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 आता ते काय सांगू काय जाते नवरात्रात हो. म्हणून तपश्चर्या सांगते तुम्हाला. उपवास म्हणजे भगवंताजवळ आपली वृत्ती राहणं, भगवंताचं नामस्मरण करत राहणं, ज्ञानेश्वरी वाचत राहणं, गीता वाचत राहणं, ऐकत राहणं, हे सुद्धा तपश्चर्या आहे. मंदिरात जाणं तपश्चर्या आहे, प्रदक्षिणा घालणं तपश्चर्या आहे, वारी करणं तपश्चर्या आहे. काय अशा प्रकारे तप यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. हे कर्म टाकू नयेत, याचा त्याग करू नये. यज्ञो दान तपश्चैव पावनानि मनीषिणा. मग विचार करा, हे जे यज्ञ आहे, हे जे दान आहे, हे जे तप आहे, ही कर्म बुद्धीला पवित्र करणारी आहे. ही कर्म अंतकरण शुद्ध करणारी आहे. ही कर्म ज्ञान करून देऊन मोक्ष देणारी आहे. म्हणून न त्याज्यम, हे टाकायचं नाही, फक्त भगवत अर्पण बुद्धीने करायची. भगवत कुठली गोष्ट केली देवाला अर्पण करायची. माळ जपलं तरी देवा तुला समर्पण, माळ मग ठेवून द्यायची. जेवण केलं तरी सुरुवातीला कृष्ण अर्पण. काय दूध उतू गेलं की कृष्ण अर्पण. उतू गेल्यावर नाही, कोणी चोरून गेलं की कृष्ण अर्पण. म्हणजे दिल्यावर कृष्ण अर्पण, चोरल्यावर कृष्ण अर्पण म्हणायचं
नाही. तेव्हा जे आपण करतो ते सर्व भगवंताला अर्पण करायचं, म्हणजे त्या कर्माचं फळ दुःख आपल्याला भोगावं लागणार असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. याचा विस्तार आपण उद्या करू. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडली वरदा